कार्तिकी वारीसाठी 300हून अधिकचे सीसीटीव्ही. पंढरपूर पोलिसांचे कंट्रोल रूम. एआयद्वारे राखले जात आहे गर्दीवर नियंत्रण. कार्तिकी वारीसाठी पंढरपुरात पोलिसांकडून 300हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील गर्दीवर नियंत्रण राखणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत पोहोचवण्याचे काम पोलीस विभागाकडून होते आहे. तसेच एआय प्रणालीच्या माध्यमातून ड्रोनद्वारे संपूर्ण शहरावर देखील पोलिसांची नजर जाणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे. एआय तंत्रज्ञानाच्या आधारावर गर्दीमध्ये हरवलेले भाविक तसेच गुन्हेगार देखील पकडण्यास मदत होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कार्तिकी वारी पंढरपूरमध्ये आता आमचा पूर्ण बंदोबस्त लागलेले आहे. खास करून आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. आता बघू शकतो की ड्रोनचा वापर टेस्टिंग चालू आहे. ड्रोनचं 3 विशेष आहे. एक तर हे नाईट विजन कॅप्चर करते. नंतर आमच्याकडे कॅमेरा आहे 30 मीटर्स 200 मीटरवरतून पण आम्ही बघू शकतो 30x त्याचं झूम आहे. आणि याच्यामध्ये एआय टेक्नॉलॉजी आहे जेणेकरून आम्हाला किती पब्लिक आहे किती क्राऊड आहे त्याचा हेड काउंट आम्हाला पूर्ण तिथं काउंट दिसणार आहे. त्यासाठीच आम्ही किती पब्लिक येणार आहे, कुठं प्लॅनिंग करायचं आहे, कुठं ट्रॅफिक आहे आणि कसं मूवमेंट करायचं हे सगळं प्लॅनिंग आम्ही केलेले आहे. दुसरं आमचा सीसीटीव्ही कॅमेरा इंटिग्रेटेड कंट्रोल रूम पण ॲक्टिवेट झालेले आहे. 300+ कॅमेराज पूर्ण पंढरपूर शहरामध्ये ॲक्टिवेट झालेले, त्याचं टेस्टिंग झालेले आहे. याच्यामध्ये एआय फीचर्स खास करून कुठं कुठं गर्दी क्राऊड डेन्सिटीपेक्षा एक नंबरपेक्षा जास्त झाला तर अलर्ट्स देते. ते आम्ही ग्राउंड लेवलमध्ये वायरलेस कम्युनिकेशन आणि बाकी मोबाईल कम्युनिकेशन थ्रू आम्ही ग्राउंड लेवल स्टाफला अलर्ट करत असतो. आणि तसेच क्रिमिनल्सचं डेटाबेस पण आम्ही तिथं अपलोड केलेले आहे जेणेकरून जे क्रिमिनल असतील ते कॅमेरामध्ये आले तर तिथेही आम्हाला अलर्ट्स भेटणार. तसेच आमचं तिथं पोलीस क्षेत्र जे मिसिंग असतील पोलीस मदत केंद्र आमच्याकडे 9 स्थापन झालेले आहे जेणेकरून कुठेही कोणालाही अडचण आलं कुठं तिथं तुम्ही येऊ शकता. तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की सुरक्षा दृष्टिकोनातून सगळं तयारी झालेली आहे. लोकांना सगळं व्यवस्था असतील आणि पूर्ण प्रशासन पण सिद्ध झालेले आहे. आणि खास करून कुठेही इन्सिडेंट झाला तर लगेच पोलिसांना कळवावी. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी पंढरपूर.